नमस्कार, मिशन पोलीस भरती यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांच्या अंतर्गत आलेली ऑफिस अटेंडंट या भरतीबद्दल संपूर्ण अभ्यासक्रम आणि तुमचा क्वेश्चन पेपर पॅटर्न कसा असेल याची संपूर्ण माहिती। आता यामध्ये तुम्ही अर्ज केले असतील। आता तुमच्याजवळ फक्त 20 दिवस शिल्लक आहेत आणि या 20 दिवसांमध्ये तुम्हाला तुमचा संपूर्ण अभ्यासक्रम कंप्लीट करायचा आहे आणि तुमची जी एक्झाम असेल ही 9 आणि 10 या 2 दिवशी एक्झाम घेतली जाईल। विद्यार्थी जर जास्त असतील तर 2 दिवस घेतली जाईल व कमी विद्यार्थी आले असतील तर फक्त एका दिवसामध्ये तुमची एक्झाम घेतली जाईल। एक्झाम डेट आहे 9 आणि 10 एप्रिल 2021 आणि तुमची जी एक्झाम असणार आहे ही कॅम्प्युटरवर ऑनलाईन पद्धतीने घेतली जाईल। MCQ टाईप। त्यामध्ये तुम्हाला जो क्वेश्चन पेपर आहे हा फक्त 2 भाषेमध्ये दिसणार आहे, इंग्लिश किंवा हिंदी। तुमचा क्वेश्चन पेपर मराठी भाषेमध्ये दिसणार नाही, फक्त 2 भाषेमध्ये तुमचा पेपर पाहू शकता, इंग्लिश किंवा हिंदी। जेव्हा तुम्ही परीक्षेला जाल तेव्हा तुम्हाला स्क्रीनवर विचारलं जाईल की तुम्हाला तुमचा क्वेश्चन पेपर कोणत्या भाषेमध्ये डिस्प्ले करायचा आहे, इंग्लिश किंवा हिंदी हे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। आणि तुम्ही जर कोणतेही सिलेक्ट केलं तर तुमचा संपूर्ण क्वेश्चन पेपर तुम्हाला इंग्लिश सेक्शन वगळता त्या भाषेमध्ये दिसेल। इंग्लिश सेक्शन फक्त इंग्लिशमध्ये दिसणार आहे, बाकी 3 सेक्शन तुम्ही हिंदी किंवा इंग्लिशमध्ये पाहू शकता। आता त्यामध्ये मला टोटल 4 सेक्शन असतील, इंग्लिश, रिझनिंग, मॅथमॅटिक्स आणि जनरल अवेअरनेस। त्यावर प्रत्येक सेक्शनवर तुम्हाला 30 क्वेश्चन आणि मार्क असतील 30। प्रत्येक सेक्शनवर 30 क्वेश्चन 30 मार्क असे एकूण 120 क्वेश्चन 120 मार्काला तुम्हाला विचारले जातील। त्यासाठी वेळ असेल 90 मिनिटे आणि नेगेटिव्ह मार्किंग तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला एका क्वेश्चन मागे 1/4 म्हणजे तुमचा जर एक क्वेश्चन चुकला तर 0.25 एवढे गुण वजा केले जातील आणि जर एक क्वेश्चन बरोबर आलं तर प्रत्येक प्रश्नाला तुम्हाला 1 गुण दिला जाईल। याचा संपूर्ण अभ्यासक्रम आणि तुमचा क्वेश्चन पेपर कसा असेल 2018 साली जो पेपर झालेला त्यावर कोणत्या टॉपिकवर किती क्वेश्चन विचारले होते याचा संपूर्ण ॲनालिसिस आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तरी तुम्ही ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आता यामध्ये तुमचा पहिला सेक्शन असणार आहे हा रिझनिंग म्हणजेच बुद्धिमत्ता। यावर तुम्हाला 30 क्वेश्चन असतील आणि यावर टॉपिक कोणकोणते असेल तर सिलेबसची PDF मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकलेली आहे, तिथून तुम्ही पाहू शकता। त्यामध्ये त्यांनी पहिला टॉपिक असं मेन्शन केला आहे की पझल आणि दुसरा टॉपिक आहे सिटिंग अरेंजमेंट म्हणजेच पहिला टॉपिक आहे पझल आणि दुसरा आहे सिटिंग अरेंजमेंट। आता त्यामध्ये काय असेल तुम्हाला एखादं पझल विचारलं जाईल, त्यामध्ये बॉक्स बेस्ड किंवा फ्लोर बेस्ड किंवा डे आणि मंथ बेस्ड तुम्हाला पझल विचारलं जाईल। म्हणजे आता यामध्ये काय असतं तुम्हाला असं सांगितलं जाईल की समजा 8 बॉक्स आहेत, एकाखाली एक लावलेलं आहे आणि तुम्हाला माहिती दिली जाईल की कोणता बॉक्स कुठे आहे, कोणता बॉक्स खाली आहे हे तुम्हाला फक्त एकाखाली एक लावायचं असतं आणि त्यावर आधारित तुम्हाला 5 क्वेश्चन असतात। एका क्वेश्चनला 1 मार्क असे पझलवर तुम्हाला एक क्वेश्चन 5 मार्काला विचारला जाईल। सेम तसंच फ्लोर बेस्ड पझलमध्ये असतं। समजा तुम्हाला 8 फ्लोर विचारला जाते, एका बिल्डिंगमध्ये 8 फ्लोर आहेत आणि त्या फ्लोअरवर A ते H असे 8 व्यक्ती राहत आहेत आणि तुम्हाला सांगितलं माहिती दिली जाते की कोणता व्यक्ती कुठे राहतोय हे तुम्हाला शोधायचं असतं आणि त्यावर तुम्हाला ती अरेंजमेंट करून विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तर द्यायची असतात। आता ह्यासाठी तुम्ही जर अभ्यास करत असाल तर तुमच्याकडे पुस्तकं असतील, बुकची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे। काही विद्यार्थ्यांनी क्लास लावले असतील किंवा तुम्ही जर यूट्यूबवर सर्च केले तर तुम्हाला भरपूर व्हिडिओ पाहायला मिळतील। डायरेक्ट तुम्ही सर्च करू शकता बॉक्स पझल, फ्लोर पझल किंवा डे आणि मंथ पझल। तुम्हाला जी व्हिडिओ समजेल ते व्हिडिओ तुम्ही पाहू शकता। यावर तुम्हाला एक क्वेश्चन असेल आणि त्यावर आधारित 5 तुम्हाला क्वेश्चन विचारले जातील, म्हणजे एक पझलवर 5 क्वेश्चन असे तुम्हाला 5 मार्कावर आधारित क्वेश्चन विचारले जातील। तर सेम तसंच सेटिंग अरेंजमेंटचं असतं, त्यामुळे तुम्हाला परत काही व्यक्तींची सेटिंग अरेंजमेंट विचारली झाली की
समजा 8 व्यक्ती आहेत किंवा 6 व्यक्ती आहेत, हे वर्तुळाकार टेबलावरती बसलेले आहेत. त्यांचे फेसिंग सेंटरकडे आहे किंवा त्यांचं फेसिंग बाहेर आहे आणि ते तुम्हाला रँडमली माहिती दिली जाईल की ए हा बीच्या डावीकडे बसला आहे, सी हा ईच्या डावीकडून दुसरा बसला आहे. आणि त्यावर आता तुम्हाला ते पझल किंवा ती सेटिंग सोडवायचं आहे की कोण व्यक्ती नेमका कुठे बसला आहे. ते फक्त तुमचा जो पेपर असणार आहे ह्या इंग्लिश किंवा हिंदीत असणार आहे, मराठीमध्ये नसणार आहे. त्यामुळे तुम्हाला जी लँग्वेज सोपी पडेल त्या लँग्वेजमध्ये तुम्हाला क्वेश्चन पाहायचं आहे. सेम तुम्हाला कधी असं विचारलं की 8 व्यक्ती आहेत, समोर बसलेले आहेत, 4 जणांचं तोंड दक्षिणेला आहे, 4 जणांचं उत्तरेला आहे आणि 4 व्यक्ती दिले जाते आणि ते माहिती दिली जाते तुम्हाला ए डावीकडे आहे, बी उजवीकडे आहे किंवा एच्या डावीकडे तिसरा ए आहे. ही संपूर्ण माहिती तुम्हाला दिली जाईल. त्यानुसार तुम्हाला सोडवावं लागेल. किंवा एक रेक्टँगल दिलं जाईल, त्यामध्ये 8 व्यक्ती बसलेले आहेत किंवा 6 व्यक्ती आहेत, अशी कोणतीही डायग्राम तुम्हाला विचारली जाईल. यावर आधारित क्वेश्चन असेल आणि पझलवर एक क्वेश्चन असेल. सेम सेटिंगवर तुम्हाला 5 मार्काचा क्वेश्चन विचारला जाईल. म्हणजे आकृती काढायची, आकृती काढल्यानंतर माहितीवरून तुम्हाला आकृती निघाली तर त्यावर 5 क्वेश्चन विचारले जातील 5 मार्काला की कोण कुठं बसले हे तुम्हाला विचारलं जाईल. पण तत्पूर्वी तुम्हाला माहितीवरून डायग्राम व्यवस्थित काढता आले पाहिजे. ती तर तुमची डायग्राम व्यवस्थित आली तर तुम्हाला 5 पैकी 5 मार्क भेटू शकतात. त्यानंतर तिसरा पॉईंट आहे तुमचा सिलोजिझम. यामध्ये तुम्हाला काही स्टेटमेंट दिले जातील आणि त्यावर आधारित काही कन्क्लुजन असतील आणि ते कोणते कन्क्लुजन बरोबर आहे हे तुम्हाला सांगायचं असतं. म्हणजेच काय तर तुम्हाला समजा 2 स्टेटमेंट दिले जाईल आणि त्यामध्ये सांगितलं जाईल की सम बॅट आर कॅट, ऑल कॅट आर वुमन, असं काय स्टेटमेंट दिलं जाईल आणि तुम्हाला त्यानंतर कन्क्लुजन दिलं जाईल. यावर तुम्हाला सुद्धा आकृती काढावी लागेल. म्हणजे तुम्ही जर मराठीमध्ये पाहिलं तर समजा काही पक्षी प्राणी आहेत, काही प्राणी बेडूक आहेत, ही अशी जे डायग्राम असते ही सिलोजिझममध्ये विचारले जाते. यावर तुम्हाला 3 क्वेश्चन जवळपास विचारले जातील 3 मार्काला. स्टेटमेंट असेल, कन्क्लुजन असेल, तुम्हाला प्रॉपर डायग्राम काढायचे आहे आणि त्यावरून तुम्हाला कोणतं कन्क्लुजन बरोबर आहे हे सांगायचं असेल. म्हणजे समजा 2 कन्क्लुजन तुम्हाला दिले जाते आणि पहिलं बरोबर आहे, दुसरं बरोबर आहे किंवा दोन्हीपैकी एक बरोबर आहे, दोन्ही नाही, असे पर्याय दिले जाते. त्यामुळे अशा ठेवा की तुम्हाला यावर आता क्वेश्चन आला तर डायग्राम काढा, त्यावरून तुम्हाला कोणतं स्टेटमेंट कन्क्लुजन बरोबर आहे किंवा नाही हे समजेल. आणि यावर आता तुम्हाला 2 ते 3 किंवा 4 सुद्धा क्वेश्चन असू शकतात. यानंतर टॉपिक आहे इनइक्वालिटी. यावर सुद्धा तुम्हाला काय स्टेटमेंट एक स्टेटमेंट दिलं जाईल आणि त्यावर आधारित 2 कन्क्लुजन असतील आणि त्यावर तुम्हाला कोणतं कन्क्लुजन बरोबर आहे हे सांगायचं आहे. आता इनइक्वालिटी म्हणजे काय, तुम्हाला एक स्टेटमेंट द्याल, असं काय स्टेटमेंट असेल, तुम्ही अभ्यास करत असाल तर तुम्हाला माहीत असेल की इनइक्वालिटी म्हणजे तुम्हाला ग्रेटर दॅन लेस दॅन फॉर्ममध्ये एक स्टेटमेंट असेल आणि त्यावर आधारित काही क्वेश्चन असतील आणि यावर आधारित कोणतं कन्क्लुजन बरोबर आहे हे तुम्हाला सांगायचं असतं. यामध्ये सुद्धा तुम्हाला फक्त एक बरोबर, दुसरं बरोबर, आयदर 1 and 2 किंवा नायदर 1 and 2 फॉलोज असे ऑप्शन दिले जातील. त्यावर आधारित तुम्हाला इनइक्वालिटी सोडवायची आहे. यावर सुद्धा तुम्हाला परीक्षेला जवळपास 2 ते 3 क्वेश्चन तुम्हाला विचारले जातील. कधी कधी तुमच्या शिफ्टला आयदर सिलोजिझम किंवा इनइक्वालिटी यापैकी कोणतेही एक क्वेश्चन विचारले जातील. तुम्हाला जर इनइक्वालिटी विचारलं तर कदाचित तुम्हाला ते सिलोजिझम विचारणार नाहीत. त्यामुळे कोणते विचार तुम्हाला 3 मार्काला ते विचारलं जाऊ शकेल. यानंतरचा पॉईंट आहे कोडिंग डिकोडिंग. त्यामुळे तुम्ही पाहिलं असेल की समजा त्यांनी ACFला काहीतरी नोट केले, लेटर असतील त्याला काहीतरी नोट केलं असेल तर तुम्हाला दुसऱ्या लेटरला कोणत्या वर्डने आपण नोट करू हे तुम्हाला ओळखायचं असेल. किंवा काही वेळा तुम्हाला नंबरिंग दिलं जाईल आणि याचं नंबरिंग तुम्हाला विचारलं जाईल. तर कोडिंग डिकोडिंगमध्ये तुम्हाला A to Z याचे जर नंबर असेल तर तुम्ही याचं लॉजिक
इझिली फाइंड करू शकता. कोणताही तुम्हाला लेटर दिलं जाईल किंवा वर्ड दिलं जाईल आणि त्याचं कोडिंग तुम्हाला दिलं जाईल, त्याच प्रकारे तुम्हाला दुसरा एखादा शब्द दिला जाईल, त्याला आपण कोणत्या प्रकारे लिहू शकतो हे तुम्हाला ऑप्शनवरून सांगायचं आहे. आता हे तुम्हाला फक्त A to Z यांचं जर नंबरिंग तुम्हाला माहीत असेल किंवा तुम्ही एक्झाम दिल्यानंतर तुम्हाला रफ शीट मिळेल त्यावर A to Z नंबर टाकून घ्या आणि प्रत्येकाला 1 ते 26 पर्यंत तुम्ही जर नंबर टाकले तर तुम्हाला या टॉपिकवर आधारित क्वेश्चन इझिली सुटू शकतात. आणि या टॉपिकवर तुम्हाला 2018 साली जी एक्झाम झाली त्यामध्ये जवळपास 4 मार्काचे तुम्हाला यावर क्वेश्चन विचारले, म्हणजे 4 क्वेश्चन तुम्हाला विचारले आहेत. तुम्ही जर एवढं जरी रफ शीटवर मांडलं तुम्हाला 4 मार्क मिळू शकतात. यानंतरचा टॉपिक आहे ऑर्डर रँकिंग अँड डायरेक्शन डिस्टन्स. आता यावर तुम्हाला जवळपास 3 क्वेश्चन असतील 3 मार्काला. त्यामध्ये ऑर्डर रँकिंग यावर तुम्हाला क्वेश्चन असतील की समजा एक ओळ आहे, त्यामध्ये एक व्यक्ती डावीकडून 9 आहे, उजवीकडून 11 आहे, तर त्या रांगेमध्ये एकूण किती विद्यार्थी असतील, किती मुलं असतील हे तुम्हाला विचारलं जाईल. किंवा दुसरा क्वेश्चन असेल एकूण विद्यार्थी 40 आहेत, त्यामध्ये एका व्यक्तीचा डावीकडून नंबर 30 आहे, तर उजवीकडून कितवा नंबर आहे हे तुम्हाला विचारलं जाईल ऑर्डर रँकिंगमध्ये. सेम तसंच डायरेक्शन डिस्टन्स म्हणजे काय तुम्हाला विचारलं जाईल की तुम्हाला दिशा माहित असणं गरजेचं आहे. दिशेवर आले तुम्हाला क्वेश्चन 1 ते 2 क्वेश्चन विचारला जाईल. समजा एक व्यक्ती आहे, सुरुवातीला पूर्वेकडे गेला, नंतर डावीकडे वळून एवढा अंतर चालला, परत उजवीकडे वळून काहीतरी अंतर चालला, तर सुरुवातीपासून तिचं अंतर किती हे तुम्हाला विचारलं जाईल डायरेक्शन डिस्टन्स टॉपिकवर. त्यामुळे ऑर्डर रँकिंग आणि डायरेक्शन डिस्टन्स यावर आले तुम्हाला 3 क्वेश्चन जवळपास विचारले जातील. त्यानंतरचा टॉपिक आहे सिरीज. यामध्ये तुम्हाला 3 टाईपचे सिरीज असेल. एक म्हणजे अल्फाबेटची सिरीज असेल, फक्त अल्फाबेट, म्हणजे समजा अशी काही तुम्हाला सिरीज दिली जाईल आणि त्यामध्ये तुम्हाला 3 ते 4 क्वेश्चन विचारले जातील की सिक्वेन्समध्ये किती ए असे आहेत की त्याच्यानंतर कॉन्सोनंट आहे म्हणजेच व्यंजन आहे, किती क्यू असे आहेत की त्याच्या अधिकार वॉवेल्स आहेत, अशी काही क्वेश्चन तुम्हाला विचारले जातील. तसेच दुसरी सिरीज आहे ते म्हणजे न्यूमेरिक. ती म्हणजे काय, त्यामध्ये तुम्हाला फक्त संख्या दिल्या जातील आणि यावर आता तुम्हाला सेम तसेच क्वेश्चन विचारले जातील की असे किती 2 आहेत की त्याच्यानंतर परफेक्ट स्क्वेअर आहे, असे किती 5 आहेत की त्याच्या आधी घर समसंख्या आहे, विषम संख्या आहे, असे तुम्हाला कोणतेही क्वेश्चन विचारले जातील. आणि तिसरा टाईप आहे त्यामध्ये अल्फा न्यूमेरिक मिक्स आहेत. फॉर एक्झाम्पल अशी काहीतरी तुम्हाला सिरीज दिली जाते. त्यामध्ये तुम्हाला नंबर, अल्फाबेट आणि जे सिम्बॉल आहेत याची मिक्सिंग तुम्हाला सिरीज दिली जाईल आणि त्यावर आधारित तुम्हाला काही 4 ते 5 क्वेश्चन विचारले जातील. फक्त तुम्हाला ही सिरीज बघायची आणि त्यावर आधारित जो कोणता क्वेश्चन विचारला जाईल तो फक्त तुम्हाला बघून सोडवायचा आहे. फक्त यामध्ये तुम्हाला लँग्वेज कळली पाहिजे की तुम्हाला विचारलं आहे काय. तर यावर आधारित तुम्हाला परीक्षेला 2018 साली 2 सिरीज विचारल्या होत्या. 4 आणि 4 टोटल म्हणजे 8 मार्क तुमचे अल्फान्यूमेरिक सिरीजवर आलेले होते. त्यामुळे तुमचा हा टॉपिक महत्त्वाचा आहे. फक्त तुम्हाला सिरीज बघायची आणि त्यावर आधारित क्वेश्चनची उत्तर द्यायची. यानंतर टॉपिक आहे ब्लड रिलेशन म्हणजे नातेसंबंध. त्यामुळे तुम्हाला क्वेश्चन विचारला की समजा आता विचारताना ते 2 ते 3 नंबरचे क्वेश्चन आहेत. तुम्हाला कधी येते असं सांगितलं जाईल की ए इज ब्रदर ऑफ बी, बी इज सिस्टर ऑफ सी आणि सी इज मदर ऑफ एफ, असं काही विचारलं जाईल आणि तुम्हाला त्यानुसार आकृती काढायची आहे. आणि त्या आकृतीनुसार तुम्हाला सांगितलं जाईल की ए आणि एफ चे नातेसंबंध काय, म्हणजे ए शी एफ चे नाते काय किंवा बी चं सी शी नातं काय असं विचारलं जाईल. नातेसंबंधाचा कोणतेही क्वेश्चन आला तर तुम्हाला आकृती काढून सोडवायची आहे. आकृती तुम्ही जर काढली तर तुमचा क्वेश्चन हा लवकर सुटतो. किंवा कधी कधी तुम्हाला डायरेक्ट शाब्दिक गणित दिलं जाईल, म्हणजे काय पॉइंटिंग टुवर्ड्स पेंटिंग
मॅन सेड किंवा वुमेन सेड असं काहीतरी क्वेश्चन असेल, त्यावेळेस तुम्हाला डायग्राम काढायचं आहे आणि त्यावर तुम्हाला आधारित विचारलेल्या क्वेश्चनची आन्सर द्यायचे आहेत. आता या टॉपिकवर तुम्हाला जवळपास 1 ते 2 मार्काचा क्वेश्चन विचारला, म्हणजे 1 किंवा 2 क्वेश्चन विचारले जाईल. तर अशा ठेवा की तुम्हाला ब्लड रिलेशनचं कोणतेही जर गणित विचारलं तर आधी डायग्राम काढायची आणि त्यानुसार तुम्हाला कोणतं नातं कुणाशी आहे हे लवकर मिळेल. आणि रिझनिंग या सेक्शनमधला शेवट टॉपिक आहे तो म्हणजे वर्ड सिक्वेन्स. त्यामध्ये काय तुम्हाला आला तर 1 मार्काला क्वेश्चन येऊ शकतो. त्यामध्ये तुम्हाला कोणताही एक शब्द दिला जाईल आणि तुम्हाला असं सांगितलं की त्यामध्ये पहिला, तिसरा, 5वा आणि 7वा हे अक्षरे घेऊन कोणता एक मिनिंगफुल शब्द तयार होतोय का हे तुम्हाला विचारायचं आहे. जर असेल तर किती आहेत, किंवा असेल तर त्या शब्दामध्ये उजवीकडून दुसरं लेटर कोणतं, डावीकडचं सगळ्यात डावीकडचं लेटर कोणतं असं विचारायचं आहे. आणि क्वेश्चन आला तुम्हाला एक क्वेश्चन 1 मार्काला विचारला जाऊ शकतो की एक शब्द जाईल आणि त्यावरून कोणतेही लेटर काढायला होते आणि त्याचा मिनिंगफुल वर्ड तयार होतं काही तुम्हाला विचारलं जाईल. यासाठी तुम्हाला तुमचं वोकॅब जास्त क्लिअर असणं गरजेचं आहे. तुम्हाला त्या शब्दांचा अर्थ माहीत असणं गरजेचं आहे. जर तुम्ही माहीत असाल तरच सांगू शकता की हा शब्द तयार होतोय. जर तुम्हाला येत नसेल तर हा क्वेश्चन स्किप करा व बाकीच्या क्वेश्चनकडे लक्ष द्या. तर अशा पद्धतीने आपण रिझनिंग या सेक्शनमधील टॉपिक पाहिले. त्यामुळे तुम्हाला अल्फा न्यूमेरिक सिरीज आणि पझल आणि सेटिंग आर्ग्युमेंट हे जे टॉपिक आहेत हे तुम्हाला जास्त मार्क देणार आहेत. त्यामुळे तुमच्या पेपरमध्ये रिझनिंगमध्ये तुम्हाला जर स्कोर असेल तर अल्फा न्यूमेरिक सिरीज आणि पझल आणि सेटिंग आर्ग्युमेंट ह्याच्यात तुमच्या परीक्षेमध्ये बरोबर आले तर तुमचा रिझनिंगमधला स्कोर ऑटोमॅटिक वाढताना तुम्हाला पाहायला मिळेल. आता यानंतरचं सेक्शन आहे मॅथ्स, म्हणजे तुम्हाला देताना त्यांनी न्यूमेरिकल ॲबिलिटी असं दिलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला पहिला टॉपिक आहे यामध्ये हा सिम्प्लिफिकेशन किंवा ॲप्रॉक्सिमेशन. सिम्प्लिफिकेशन आणि ॲप्रॉक्सिमेशन तुम्हाला क्वेश्चन विचारले जातील. यावर आता तुम्हाला जवळपास 5 क्वेश्चन हे नक्की विचारले जातील. त्यामध्ये काय काय असेल तर तुम्हाला बॉडमास रूल माहीत असेल किंवा पर्सेंटेज क्यूब स्क्वेअर रूट यावर आधारित क्वेश्चन असतील. फॉर एक्झाम्पल असं तुम्हाला क्वेश्चन विचारलं की 100% 500% गुणिले 20% 250%, 20% 250 बरोबर किती, या टाईपचा क्वेश्चन असेल. किंवा बॉडमास रूल जर तुम्ही पाहिला तर अशा टाईप तुम्हाला क्वेश्चन मिळेल. तुम्हाला जेवढे काही क्वेश्चन येतील एक्झाममध्ये ते इझिली लेवलचे असणार आहेत. त्यामुळे तुम्हाला टॉपिक जरी अवघड असेल तर त्यावर आधारित तुम्ही जेव्हा अभ्यास कराल तेव्हा कोणतेही सोर्स वापर करा. फक्त त्यावर आधारित जे इझी टाईपचे क्वेश्चन आहेत असे जास्त प्रॅक्टिस करा. म्हणजे तुम्हाला पेपर हा तुमचा इझी असणार आहे. फक्त तुमचा सिलेबस हा बँकिंग लेवलचा आहे. बाकी तुमची डिफिकल्टी लेवल ही खूप इझी असणार आहे. त्यामुळे जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करत असाल तेव्हा काय करायचं, तुमच्याकडे जर पेपर असतील तर तुम्ही बँकेचे सुद्धा पेपर घेऊ शकता क्लर्कचे, आणि त्याला सुद्धा जे इझिली जे क्वेश्चन असतात हे सॉल्व करा. जेवढं जास्तीत जास्त तुम्ही प्रॅक्टिस कराल मॅथ्स आणि रिझनिंगचं तेवढं तुमचा स्कोर ऑटोमॅटिक तुम्हाला वाढताना पाहायला मिळेल. तर अशा टाईप तुम्हाला 5 क्वेश्चन विचारायचे सिम्प्लिफिकेशन या टॉपिकमध्ये. त्यानंतर दुसरा टॉपिक त्यांनी दिलेला आहे सिलेबसमध्ये म्हणजे मिसिंग नंबर सिरीज. हा मॅथ्समधला सगळ्यात सोपा टॉपिक. यामध्ये तुम्हाला काही सिरीज दिल्या जातील आणि तुम्हाला नेक्स्ट टर्म विचारलं जाईल. मिसिंग नंबर तुम्हाला विचारलं जाईल. म्हणजे तुम्ही या सिरीजला तुम्हाला पॅटर्न ओळखता पाहिजे आणि त्यानंतर तुम्ही शेवटची व्हॅल्यू किंवा कधी तुम्हाला मधली व्हॅल्यू विचारली जाईल ही तुम्ही लगेच काढू शकता. यावर सुद्धा आधारित तुम्हाला जवळपास 5 क्वेश्चन असतील. फक्त तुम्हाला पॅटर्न फाइंड करायचे आणि ती व्हॅल्यू क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी कोणती व्हॅल्यू असेल हे फाइंड करायचे. असे तुम्हाला 5 सिरीज पेपरमध्ये पाहायला मिळतील. यामध्ये 4 जवळपास
सोपे असणार आहेत, पण तुम्हाला जर एखाद्या क्वेश्चनचं किंवा एखाद्या सिरीजचं लॉजिक जर कळलं नाही तर त्यामध्ये जास्त वेळ न घालवता तुम्ही पुढच्या प्रश्नाकडे वळलं पाहिजे. कारण की एखादी सिरीज असेल की तुमचं जास्त वेळ खात असेल तर तुम्ही त्या सिरीजकडे न थांबता पुढच्याच क्वेश्चनकडे जावा, आणि जर टाइम राहिला तर परत त्याच तुम्ही सिरीजकडे या. अदरवाईज ती सिरीज तुमचा जास्त टाइम खाऊ शकते व तुमचा पुढचा पेपर शिल्लक राहू शकतो. यानंतर टॉपिक आहे कम्पॅरिझन ऑफ व्हेरिएबल्स. आता यामध्ये काय असेल, तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन किंवा सायमल्टेनियस इक्वेशन कोणतेही दोन इक्वेशन तुम्हाला दिले जातील आणि तुम्हाला एक्स आणि वाय किंवा कोणतेही फॉर्मचे असतील आणि तुम्हाला एक्स आणि वाय यामध्ये कोणते रिलेशन आहे तुम्हाला सांगायचं असतं. म्हणजे एक्स मोठा आहे, वाय मोठा आहे, बरोबर आहे हे तुम्हाला सांगायचं असतं. कोणते तुम्हाला दोन इक्वेशन दिले जातील आणि त्यावर तुम्ही एक्स आणि वायचे रूट फाइंड करू शकता आणि त्यांचं कंपॅरिझन करून तुम्हाला एक्स मोठा आहे का वाय मोठा हे सांगायचं असतं. आता त्यामध्ये तुम्हाला जवळपास 5 क्वेश्चन असतील. मिसिंग नंबर सिरीज आणि कम्पॅरिझन ऑफ व्हेरिएबल यापैकी कोणतेही एक टॉपिक तुम्हाला पाहायला मिळेल. दोन्हीपैकी कोणतेही एक टॉपिक तुमच्या परीक्षेत असणार आहे. एका शिफ्टला कम्पॅरिझन ऑफ व्हेरिएबल असेल तर दुसऱ्या शिफ्टला मिसिंग नंबर सिरीज असेल, पण येताना दोन्हीपैकी कोणता एकच येईल आणि ते जवळपास तुम्हाला 5 मार्क असणार. म्हणजे 5 क्वेश्चन असतील कम्पॅरिझनचे. त्यानंतर टॉपिक आहे डाटा इंटरप्रिटेशन, म्हणजे तर तुम्ही DI असे म्हणता. यामध्ये तुम्हाला एक डायग्राम दिले जाईल आणि त्यावर आधारित 4 ते 5 क्वेश्चन असतील. त्या क्वेश्चनची तुम्हाला डायग्राम बघून उत्तर द्यायचे आहे. त्यामध्ये समजा तुम्हाला कधी कधी बार डायग्राम दिले जाईल किंवा पाय डायग्राम दिले जाईल किंवा एक लाईन दिली जाईल किंवा तुम्हाला डायरेक्ट एक टेबल दिलं जाईल आणि त्या टेबलमध्ये तुम्हाला काही माहिती दिली जाईल संख्यांमध्ये आणि त्यावर आधारित तुम्हाला 4 ते 5 क्वेश्चन असतील. ते क्वेश्चनचे उत्तर तुम्हाला डायग्राम बघून तुम्हाला द्यायचे आहे आणि यावर आधारित तुम्हाला 5 क्वेश्चन हे शंकाच तुम्हाला विचारले जातील. डायग्राम असेल त्याच्या खाली 5 क्वेश्चन असतील आणि त्यावर आधारित तुम्हाला त्याचे गणित सोडवून तुम्हाला त्याचं उत्तर द्यायचं आहे. याला आपण डाटा इंटरप्रिटेशन DI असे म्हणतो. आणि शेवटचा टॉपिक आहे हा म्हणजे मिसलेनियस. त्यामध्ये तुमची शाब्दिक गणित असतील. त्यामध्ये रेशो अँड प्रपोर्शन, पर्सेंटेज, ॲव्हरेज अँड एजेस, मिक्सचर अँड ॲलिगेशन, टाइम, स्पीड अँड डिस्टन्स, बोट अँड स्ट्रीम, टाइम अँड वर्क, सिंपल इंटरेस्ट अँड कंपाऊंड इंटरेस्ट आणि मेन्शुरेशन म्हणजेच क्यूब, कीबोर्ड, सिलेंडर यांचं तुम्हाला व्हॉल्यूम किंवा एरिया विचारला जाईल. यावर आधारित तुमचे क्वेश्चन असतील आणि प्रत्येक टॉपिक तुमचा प्रत्येक एक क्वेश्चन विचारला जाईल. टोटल तुम्हाला 15 वर्ड प्रॉब्लेम म्हणजे शाब्दिक गणित तुम्हाला 15 गणित पाहायला मिळतील. तर असं एकूण 30 मार्काचा गणित सेक्शन असणार आहे. यामध्ये सिम्प्लिफिकेशन, कम्पॅरिझन ऑफ व्हेरिएबल, नंबर सिरीज, DI आणि मिसलेनियस म्हणजे शाब्दिक गणित हा टोटल 30 मार्काचा सेक्शन तुमचा असणार आहे. त्यानंतरचा सेक्शन आहे इंग्लिश. त्यामध्ये तुम्हाला सुरुवातीला त्यामध्ये फर्स्ट टॉपिक आहे RC म्हणजेच रीडिंग कॉम्प्रिहेन्शन. म्हणजे त्याला आपण म्हणजे तुम्हाला एक पॅसेज दिला जाईल आणि त्यामध्ये तुम्हाला 10 क्वेश्चन 10 मार्काला विचारले जातील. हा पॅसेज स्टोरी तुम्हाला एक दिली जाईल, कोणतीही स्टोरी बेस्ड तुमचा पॅसेज असेल आणि त्यावर तुम्हाला फक्त उत्तरे बघून त्या पॅसेजमधील सोडवायचे आहेत आणि तुम्हाला 10 क्वेश्चन असतील, 10 मार्क असतील. त्यानंतर दुसरा टॉपिक आहे एरर डिटेक्शन. म्हणजेच काय, एक लाईन दिली जाईल तुम्हाला आणि त्यावर तुमचे 4 भाग पाडले जातील. एक सेंटेन्स असेल त्यामध्ये तुमचे 4 भाग पाडले जातील आणि त्यावर कोणत्या पार्टमध्ये एरर आहे हे तुम्हाला फाइंड करायचे. म्हणजे कोणता पार्ट वाक्याचं चुकलेलं आहे हे तुम्हाला फाइंड करायचे. जर चुकलं नसेल तर शेवटचं ऑप्शन त्यांनी दिलं असेल नो एरर म्हणून, ते तुम्हाला मार्क करायचे. आणि जर तुम्हाला वाटत असेल की हा पार्ट चुकला आहे तर पर्यायामध्ये तुम्हाला ABCD असे ऑप्शन दिले जातील. हा पार्ट चुकला आहे काय हे तुम्ही त्यानुसार ठरवू शकता व ते तुमचा आन्सर मार्क करू शकता. आता यावर तुम्हाला क्वेश्चन कोणत्या पद्धती असतील तर तुमचे सब्जेक्ट, वर्ब, ॲग्रीमेंट हा टॉपिक आहे. तसंच टेन्सेस आणि
आर्टिकल बेस्ड सुद्धा तुमचे एरर असू शकतात. तर या टाईप तुम्हाला क्वेश्चन विचारले जाईल किंवा त्याने जर त्यांची मेथड वेगळी विचारली तर तुम्हाला एकच सेंटेन्स असेल आणि त्या सेंटेन्समध्ये कोणता तरी एररचा पार्ट त्यांनी देताना बोल्डमध्ये दिला जाईल आणि त्या पार्टच्या ऐवजी पर्यायामध्ये कोणता पार्ट योग्य असेल हे तुम्हाला विचारलं जाईल. शक्यतो या टाईपचे क्वेश्चन असतील पण त्यांनी दुसऱ्या टाईपचे क्वेश्चन विचारलं तर एक सेंटेन्स असेल त्यामध्ये एरर पार्ट तुमचा बोल्ड केला जाईल आणि त्यामध्ये पर्यायापैकी कोणता पर्याय योग्य बसेल हे तुम्हाला विचारलं जाईल. तर हा तुमचा एरर डिटेक्शनचा पार्ट असतो आणि यावर तुम्हाला परीक्षेमध्ये 5 क्वेश्चन 5 मार्काला विचारले जातील. त्यानंतरचा पार्ट आहे फिलर्स, म्हणजे तुम्हाला फिल इन द ब्लँक्स माहीत असेल. तुम्हाला सेंटेन्स दिलं जाईल आणि त्यामध्ये एक ब्लँक ठेवले जाईल. त्या ब्लँकमध्ये तुम्हाला पर्यायापैकी कोणता शब्द नीट बसेल हे तुम्हाला सांगायचं असते. यावर तुम्हाला क्वेश्चन असतील 5 क्वेश्चन 5 मार्काला म्हणजे 5 फिलर तुम्हाला विचारले जातील. रिकामी जागी कोणता शब्द योग्य बसतो हे तुम्हाला सांगायचं असतं. त्यानंतर स्पेलिंग एरर म्हणजे तुम्हाला 4 पर्याय जातील आणि त्या पर्यायापैकी कोणत्या शब्दाचं स्पेलिंग ॲक्युरेट आहे हे तुम्हाला सांगायचं असतं. यावर तुम्हाला सुद्धा क्वेश्चन 2018 साली 5 क्वेश्चन विचारले गेले होते. आणि शेवटचा पॉईंट आहे सेंटेन्स रिअरेंजमेंट, म्हणजे तुम्ही त्याला पॅराजंबल असं सुद्धा म्हणू शकता. आता यामध्ये काय असतं, तुम्हाला 5 वाक्य दिले जातील. 5 डिफरंट वाक्य दिले जातील आणि जर तुम्हाला वाक्य सांगताना त्यांचा जो क्रम आहे हा वर खाली दिलेला असतो आणि तुम्हाला कोणता क्रम योग्य आहे हे सांगायचं असतं. त्याला तुम्हाला 5 वाक्य असतील, त्यांचा क्रम वर खाली असेल आणि तुम्हाला आधी तो एका क्रमाने लावायचे आहे. म्हणजे पहिले कोणतं सेंटेन्स असेल त्यानंतर कोणतं सेंटेन्स येईल असे तुम्हाला सेंटेन्स अरेंज करायचे असतील आणि त्यावर आधार तुम्हाला 5 क्वेश्चन विचारले जातील. आता हे 5 क्वेश्चन कोणते असतील तुम्ही एकदा हे अरेंजमेंट केली व्यवस्थित की पहिले सेंटेन्स कोणतं असेल, दुसरं कोणतं असेल, तिसरं कोणतं असेल, तर तेच तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात की या अरेंजमेंटमध्ये पहिले सेंटेन्स कोणतं असेल, दुसरं सेंटेन्स कोणतं असेल, हेच क्वेश्चन तुम्हाला यावर आधारित विचारले जातील. त्यामुळे 5 क्वेश्चन 5 मार्काला यावर तुम्हाला विचारले जातील. म्हणजे एकूण तुम्हाला 30 क्वेश्चन या टॉपिकवर पाहायला मिळतील. आता यानंतर शेवटचा जो टॉपिक आहे हा जनरल अवेअरनेस, म्हणजे तुम्ही त्याला सामान्य ज्ञान असे म्हणता. यामध्ये तुम्हाला कोणकोणत्या टॉपिकवर क्वेश्चन विचारले तर जे इम्पॉर्टंट डेट्स आहेत, उदाहरणार्थ शिक्षक दिन म्हणा, योगा डे, असे जे महत्त्वाचे दिवस आहेत त्यावर तुम्हाला क्वेश्चन एक विचारला जाईल की हा दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो, हा दिवस कोणत्या तारखेला साजरा केला जातो हे तुम्हाला विचारलं जाईल. तसेच बुक्स अँड ऑथर म्हणजे पुस्तक आणि लेखक यावर तुम्हाला क्वेश्चन विचारला जाईल. त्यानंतर मिलिटरी एक्सरसाइजेस म्हणजे भारत देशावर जे मिलिटरी एक्सरसाइज होतात, उदाहरणार्थ चायनाबरोबर आपला हँड इन हँड एक्सरसाइज आहे, तसेच रशियाबरोबर इंद्रा ही एक्सरसाइज आहे. असे कोणत्या देशावर तुम्हाला एक नाव दिलं जाईल आणि ही एक्सरसाइज आपली कोणत्या देशावर आहे हे तुम्हाला ओळखायला सांगितलं जाईल. त्यानंतर लोन अमाऊंट म्हणजे तुम्हाला असं विचारलं जाईल की कोणत्या बँकेने एका समजा राज्य आहे, समजा महाराष्ट्र राज्य आहे, कोणत्या बँकेने महाराष्ट्र राज्याला रोड करण्यासाठी एवढे डॉलर्स निधी दिलेला आहे. पर्याय तुम्हाला वर्ल्ड बँक, IMF, एशियन डेव्हलपमेंट बँक असे पर्याय दिले जातील आणि त्यामुळे तुम्हाला त्याचं उत्तर सांगायचं. म्हणजेच कोणत्या बँकेने कोणत्या राज्याला किती कर्ज दिले आणि कोणत्या कामासाठी दिले यावर तुम्हाला एक क्वेश्चन असेल. त्यानंतर गव्हर्नमेंटने किंवा एखाद्या बँकेने जे एखादं न्यू ॲप जे लॉन्च केलं असेल येत्या 4-5 महिन्यामध्ये रिसेंटचं, हे तुम्हाला विचारलं की हे ॲप कोणी लॉन्च केलं आहे. त्यानंतर प्रत्येक राज्याचं CM आणि गव्हर्नर तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. खास करून जे नॉर्थ ईस्टला राज्य आहेत यांचं तुम्हाला CM, गव्हर्नर, नॅशनल पार्क्स, वाईल्ड लाईफ सँच्युरी माहीत असणं गरजेचं आहे, कारण की नॉर्थ ईस्ट स्टेट्सवर जास्त क्वेश्चन विचारण्याची शक्यता असते. त्यानंतर कॅपिटल अँड करन्सीज ऑफ कंट्री म्हणजे जे देश चर्चेत आहे आत्ता रिसेंटमध्ये जे जास्त चर्चेत आहेत त्या देशात तुम्ही करन्सी अँड कॅपिटल बघून ठेवा. सगळ्यांची बघण्याची गरज नाही. आपल्या भोवताली जे देश आहेत तसेच
ज्या देशावर आपले जास्त आता चांगले संबंध आहेत ते तुम्ही बघून ठेवा. त्यावर आधारित तुम्हाला त्या देशाची कॅपिटल किंवा करन्सी विचारली जाऊ शकेल. त्यानंतर तुम्हाला कोणत्याही एका संस्थेचं किंवा बँकेचं हेडक्वार्टर कुठे आहे हे विचारलं जाईल. उदाहरणार्थ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया याचं हेडक्वार्टर कुठे आहे किंवा वर्ल्ड बँक याचं हेडक्वार्टर कुठे आहे या टाईपचे तुम्हाला क्वेश्चन पाहायला मिळेल. त्यानंतर बँक रिलेटेड जे टर्म्स आहेत त्याचा तुम्हाला फुल फॉर्म विचारला जाऊ शकतो. उदाहरणार्थ नेफ्ट म्हणजे काय याचा लॉंग फॉर्म तुम्हाला विचारला जाईल किंवा आरटीजीएस याचा लॉंग फॉर्म काय या टाईपचे तुम्हाला क्वेश्चन पाहायला मिळेल की तुम्हाला बँक रिलेटेड जे टर्म्स आहेत त्याचा शॉर्ट फॉर्म दिला जाईल आणि लॉंग फॉर्म काय किंवा यामध्ये एफचा अर्थ काय यामध्ये टीचा अर्थ काय याबद्दल तुम्हाला क्वेश्चन विचारला जाईल. त्यानंतर खेळाविषयी सुद्धा तुम्हाला क्वेश्चन पाहायला मिळेल की ऑलिम्पिक जे आहे 2021 हे कोणत्या देशामध्ये आहे, तसेच येणारा फिफा वर्ल्ड कप हा कोणत्या देशामध्ये आयोजित केला आहे किंवा तुम्हाला एखाद्या प्लेअरचं नाव दिलं जाईल आणि तो प्लेअर कोणत्या स्पोर्ट्सशी रिलेटेड आहे हे तुम्हाला विचारलं जाईल. आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे करंट अफेअर्स लास्ट 6 मंथचे म्हणजेच ऑक्टोबर 2020 पासून तुम्हाला करंट अफेअर करायचे आहेत मार्च 2021 पर्यंतचे. यावर तुम्हाला जास्तीत जास्त क्वेश्चन विचारले जातील. तर अशा तऱ्हेने आपण संपूर्ण अभ्यासक्रम आणि तुमचा क्वेश्चन पेपर कोणत्या पद्धतीने विचारायचं याची माहिती पाहिली. परीक्षेत तुम्हाला तुमचं जे सेक्शन आहे त्यामध्ये तुम्ही कोणत्याही सेक्शनचा क्वेश्चन कधीही सोडवू शकता. तुम्हाला सेक्शनल टायमिंग नाही, फक्त तुम्हाला सेक्शनल कट ऑफ आहे. म्हणजेच काय प्रत्येक विषय तुमचा सेपरेट कट ऑफ लागला जाईल तेवढं तुम्हाला क्रॉस करणं गरजेचं आहे आणि एकत्रित एक कट ऑफ लावला जाईल. त्यामुळे प्रत्येक सेक्शनमध्ये तुम्हाला कमीत कमी मिनिमम स्कोर करता आला पाहिजे आणि फक्त पेपर सोडून तुम्ही 4 सेक्शन आहेत तुमचे त्यामध्ये कोणते सेक्शन तुम्ही कधी जाऊन तुमचा क्वेश्चन तुम्ही सोडू शकता. तुमच्या स्क्रीनवर आडवेपट्टी असेल त्यामुळे तुम्हाला इंग्लिश, मॅथ्स, रिझनिंग जे सेक्शन दिले असेल तुम्ही क्लिक करून कोणताही क्वेश्चन तुम्ही सोडवू शकता. आता अभ्यास करताना तुम्ही बुक्स वापरत असाल किंवा यूट्यूबवर पाहत असाल कोणत्याही पद्धतीने अभ्यास करा. फक्त तुमच्या कन्फ्युजन जर क्लिअर असतील तर तुम्ही कोणत्या टॉपिकवरचा कोणतेही क्वेश्चन सोडवू शकता. परीक्षेला सुद्धा तुम्हाला जे इझी क्वेश्चन आहेत हे प्रथम सॉल्व्ह करा व नंतर डिफिकल्ट क्वेश्चनकडे तुम्ही गेलं पाहिजे. तुम्हाला जर व्हिडिओबद्दल काही शंका असतील, तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि मिशन पोलीस भरती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या पुढील सर्व व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला मिळून जातील. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या जास्तीत मित्रांना शेअर करा. धन्यवाद.